लिअरजेट कंपनीच्या विमानाचं भारतामधलं उड्डाणच बेकायदेशीर. अजितदादांच्या अपघाताविषयी रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप. लिअरजेट कंपनीच्या विमानाची भारतामध्ये नोंदणीच होऊ शकत नसल्याचाही आरोप. व्हीएसआर कंपनीचे अनेक राजकारण्यांसोबत संबंध. टीडीपीसह अनेक नेत्यांचा व्हीएसआरच्या मालकांसह व्यवसाय. कडक चौकशीसह कंपनीवरती कारवाईची रोहित पवारांची मागणी. उड्डाणाचे तास उलटलेलं जुनं विमान अजितदादांसाठी. अपघातग्रस्त विमानाचे बाकी होते फक्त 85 तास. कदाचित कालबाह्य विमानच दादांच्या दिमतीला. रोहित पवारांचा आरोप. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार. अमित शहांना पाठवणार पत्र. तर काल राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना पत्र. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. शाळांवरती अल्पसंख्याक दर्जाची खैरात करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई. अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांच्या आदेशानंतर उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली. कारवाई होणार का असाही सवाल. मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक. सरकारकडून सुधारित जीआर प्रकाशित. शासन निर्णयामध्ये मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण 23 डिसेंबर 2014 रोजी रद्द झाल्याचाही उल्लेख. बंगालच्या उपसागरामध्ये युद्धनौकांची मांदियाळी. इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूसाठी 65 युद्धनौका डेरे दाखल. 70 देशांचा सहभाग. राष्ट्रपतीही करणार पाहणी. आणि 16 वर्षांखालील मुलामुलींना सोशल मीडिया बंदीची शक्यता. केंद्र सरकार नवा नियम आणणार. सोशल मीडिया कंपन्यांशी सरकारची चर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.